नमस्कार मित्रांनो, एकीकडे अजित पवार यांच्या घरी दुखवटा सुरू असताना वर्षा बंगल्यावर बैठक सुरू आहे आणि या क्षणाची मोठी बातमी सुरू आहे की प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आणि सुनेत्रा पवार यांना डेप्युटी सीएम बनवायचं. परंतु या निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड असं नाराजीचं वातावरण आहे. कारण जनता प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष हा एकतर सुप्रिया सुळे असायला पाहिजेत किंवा सुनेत्रा पवार असायला पाहिजेत किंवा रोहित पवार असायला हव्यात किंवा जयंत पाटील असायला हवेत असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल किंवा कोणीही सुनील तटकरे कोणीही जर राष्ट्रीय अध्यक्ष बनत असेल आणि कोणीही जर आपापल्या आता मंत्रिपदासाठी जर सेटिंग करत असेल, बीडच्या पालकमंत्रीपदासाठी जर सेटिंग करत असेल, तर मित्रांनो हे जनतेमध्ये प्रचंड मोठी संतापाची लाट येत आहे. आणि त्यामुळे जनते हो, लोक हो, तुमचं आता नेमकं काय म्हणणं आहे की आता अजित पवार यांचा दुखवटा आता हे राजकीय नेते विसरलेले आहेत. 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्र रडला, सगळेजण रडले, राजकीय पक्ष रडले, आमदार रडले, खासदार रडले, अगदी दुसऱ्या पक्षातले सुद्धा भारतीय जनता पार्टीतले सुद्धा आमदार रडले, काँग्रेसमधले आमदार रडले, शिवसेनेमधले आमदार रडले. आज काय पाहायला भेटत आहे, अजित पवार यांच्या पक्षामधलेच काही नेते, काही आमदार हे स्वतःच्या स्वार्थासाठी कशा पद्धतीचं राजकारण करत आहे आणि हे महाराष्ट्र उघ्या डोळ्याने पाहत आहे. आणि मित्रांनो, याला म्हणायचं राजकारण लई बेकार असतं. आपण मोठ्या हौसाने नवसाने हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलं, परंतु खरंच ते सरकार आता कशा पद्धतीने काम करत आहे हा सुद्धा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, उद्धव ठाकरे यांच्यावर वेळ आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका क्षणामध्ये राजीनामा देऊन उद्धव ठाकरे मोकळे झाले. खरं तर त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता असं अनेक जणांचं म्हणणं आहे. परंतु कसलाही स्वार्थ नसताना असले निस्वार्थी नेते इथे एकीकडे मंत्रिपदासाठी काही लोकांचा पार जीव टाळणीला लागलेला आहे. आणि अशामध्ये मित्रांनो, सावध राहा, सावध व्हा. महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे कळत नाही. अजित पवार यांच्यानंतर कोण? सुनेत्रा पवार यांना डेप्युटी सीएम बनवायचं. अरे बाबा, बनवायचं, पण नेमकं त्यांनाच का बनवायचं? सुप्रिया सुळे यांना बनवा किंवा दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत का? त्यांच्या घरामध्ये बैठक होऊ द्या, चर्चा होऊ द्या, 4-2 दिवस जाऊ द्या. आजच अरे बाबा तिकडं असती हे ते घरामध्ये दुखवटा आहे. काय महाराष्ट्रावर आभाळ कोसळलेलं आहे, डोंगर कोसळलेला आहे, लोक रडत आहेत, लोक स्तब्ध आहेत. एखाद्या आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला असं वाटत आहे की आपल्या घरातला माणूस गेला की काय असं वाटत असताना, एवढा माणूस दुःखी असताना, प्रत्येक माणूस रडत असताना हे काय गचाळ राजकारण लई बेकार बाबा. त्यामुळे सावध व्हा रे बाबांनो. अशा अजित पवार शेवटी म्हणले होते, बाबांनो तुमचं घर बघा, कुटुंब बघा, उत्पन्न बघा, नोकरी बघा, या राजकारणामध्ये पडू नका, राजकारण लई बेकार असं अजित पवार का म्हणाले होते. कारण त्यांनी या लोकांचा अनुभव घेतला होता. 24 तास ते याच गराड्यात होते आणि त्यामुळे लोकांचे नकली चेहरे त्यांना पाहायला भेटत होते. मुखवटे ओठामध्ये एक, पोटामध्ये एक. लक्षात घ्या, हा काय म्हणतात त्याला, तो कोणता शब्द आहे, तो शब्दसुद्धा विसरून गेलो, कारण तो शब्दसुद्धा आता डिक्शनरीमधून हरवलेला आहे. अशी निष्ठा नावाचा शब्द राहिलेला नाही. तो शब्द आता डिक्शनरीमधून, राजकारणाच्या डिक्शनरीमधून संपूर्ण गेलेला आहे. हे राजकीय नेते बाबा कुणाचे सुद्धा नाहीत. स्वतःच्या बापाचे होत नाहीत, भावाचे होत नाहीत, आईचे होत नाहीत, कुणाचे होत नाहीत. एवढी खुर्चीसाठी फार येडे पिसे झालेले हे लोक आहेत. हे झोंबी लोक आहेत, चालते फिरते इतके येडे लोक झालेले आहेत हे खुर्चीसाठी. आणि त्यामुळे भयानक राजकारण आहे रे बाबा. अजित पवार यांनी कसं सहन केलं असेल. आणि बिचारा अजित पवार बाबा. मित्रांनो, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे की आता अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हायला हवा? एकतर सुप्रिया सुळे व्हायला हव्यात की सुनेत्रा पवार व्हायला हव्यात की रोहित पवार व्हायला हवेत की जयंत पाटील व्हायला हवेत? कोण व्हायला हवं? नेमकं लोकांच्या मनामध्ये काय आहे किंवा तुमचं मत काय आहे? कारण जनभावनासुद्धा कळू द्या. कारण जनभावना जर कळली, जनभावना जर तिथपर्यंत पोहोचली तर या लोकांनासुद्धा विचार करावा लागेल. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त मत मांडायला मात्र तुम्ही विसरू नका. आणि प्रत्येकाने चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला, मुक्काम घेतो.